ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागामध्ये रविराज सांगत असतात की या सगळ्यामध्ये महिपती शिकरे यांचा हेतू चांगला होता. त्यांनी लोकांना चांगलं राहणीमान देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. यावरती अर्जुन म्हणतो त्यांचा हेतू चांगला असला ना तरी त्यांचा मार्ग चुकीचा होता. लोकांना धमकावून हे करणं हे चांगलं नाहीये. यावरती आता मात्र महिपती गयावया करतो आणि एवढूचं तोंड करून जज साहेबांकडे पाहायला लागतो. त्यावरती अर्जुन म्हणतो या सगळ्याचा संबंध हा आश्रमाशी आहे, कारण ज्या पद्धतीने जनता चाळ खाली करण्याचा यांनी प्रयत्न केला त्याच पद्धतीने आश्रम खाली करण्याचा प्रयत्न केला, म्हणून हा संबंध सगळा खुनाशी येऊन जुळतो. या सगळ्याचा पुन्हा एकदा कोर्टाने विचार करा असं म्हटल्यावरती आता मात्र कोर्टासमोर जज साहेब काय निर्णय देत आहेत ह्याची सगळ्यांना उत्सुकता लागते. जज साहेब म्हणतात खरं तर हे सगळं पाहता एकच निर्णय होऊ शकतो. तर अर्जुन पुढे म्हणतो की हे सगळं बघता हे महिपती शिकरे हे खून करायला मागे पुढे बघणार नाहीत हे पण सिद्ध होतं. जज साहेब म्हणतात हो, म्हणजे विलासचा खून हा साक्षीने केलाय हे जरी सिद्ध झालं नसलं तरी महिपती शिकरे यांच्याकडून गैरकृत्य झालेलं आहे हे मात्र नक्की. त्यामुळे जनता चाळीवरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही. जनता चाळीतील लोकांना कोणत्याही प्रकारचं महिपतीला धमकवता येणार नाही आणि जनता चाळ पाडता येणार नाही आणि पुन्हा असं केल्यास त्यांना जबरदस्त शिक्षा होण्यात येईल असं म्हणत जज साहेबांनी आपला निर्णय दिलेला असतो. आणि जज साहेब पुढे म्हणतात की साक्षी शिकरे यांनी सुद्धा मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे 185 कलमानुसार 10,000 रुपये त्यांना दंड आणि 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स जप्त करण्यात येत आहे असं म्हणत महिपतीला आणि साक्षीला एकाच वेळेला दोघांनाही शिक्षा करत जज साहेबांनी खूप मोठा निर्णय सुनावलेला असतो. आणि जज साहेब म्हणतात जरी विलासचा खून हा साक्षीने केलाय हे सिद्ध झालं नसलं तरी संशयाला जागा मात्र उरते. त्यामुळे या संशयाला जागा उरल्याने पुरावे सादर करून हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना काही वेळ देण्यात येत आहे असं म्हणत महिपती आणि साक्षी दोघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत जज साहेबांनी अर्जुनला पुरावे शोधण्याचा आदेश दिलेला असतो. आणि आता हा खून कुणी केलाय हे सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ मिळालेला असतो. आणि याचप्रमाणे आता मात्र सगळं सिद्ध होतं. कुसुम आणि सायली देवाचे आभार मानतात कारण केस 50% अर्जुनने जिंकलेली असते. इकडे आता नागराज आणि प्रिया यांची तोंड मात्र पडतात आणि कोर्ट डिसमिस होतं. मग मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांच्या समोर येतात. सायली म्हणते सर काय तुम्ही मस्तपैकी सगळं सिद्ध केलं तो. अर्जुन म्हणतो हो, पण अजून खून झालाय हे सिद्ध होणं बाकी आहे. चैतन्य हे सगळं पाहत असतो. त्यावरती कुसुम म्हणते हो ना, म्हणजे अजून साक्षीने खून केलाय हे सिद्ध व्हायला पाहिजे. अर्जुन म्हणतो यासाठी आता वेळ नाही लागणार. महिपती शिकरे यांनी इल्लीगल कामं केलेली आहेत, त्यांच्यावरती आता कोर्टाचं लक्ष आहे आणि या सगळ्यामुळे एकतर जनता चाळ पण वाचली आणि त्यांच्याकडे आरोपीचा आता मात्र काटा पण फिरलेला आहे. आता इकडे जिकडे आनंद साजरा असतो तिकडेच महिपती चिडलेला असतो. महिपती सांगत असतो काय घडलं हे, म्हणजे माझा अपमान करण्याची एक कसर त्यांनी ठेवली नाही. जनता चाळ माझ्या हातातून काढून घेतली, आश्रमाची जागा माझ्या हातातून काढून घेतली. हा अर्जुन मला काही सोडत नाही. यावरती प्रिया सांगते तुम्ही शांत व्हा, आपल्याला सध्या फक्त आणि फक्त केसवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, तुमच्या बांधकामावरती नाही. तोपर्यंत साक्षी सांगते पण या अर्जुनने ह्या कोर्टामध्ये आपली वाट लावली आणि चैतन्य गडकरीचा आपल्याला या सगळ्यामध्ये काही उपयोग पण झाला नाही, निकामी ठरला तो. यावरती अण्णा म्हणतात या अर्जुनला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. साक्षी अण्णा सगळे चिडलेले असतात. अर्जुनच्या विरोधात दोघांनाही आता खूप राग आलेला असतो. यावरती महिपती म्हणत असतो मला ह्या कोर्टात तो अपमानित करतोय, याचा मी बदला घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत अण्णा खूप चिडलेले असतात. इकडे तोपर्यंत कल्पनाचं काहीतरी वेगळंच चालू असतं. कल्पनाने ट्रॅव्हल एजन्सीला कॉल केलेला असतो आणि तिने माथेरानचं बुकिंग केलेलं असतं हनीमून पॅकेजसाठी, पण हे सगळं सस्पेन्स असतं. तोपर्यंत तिकडे आता प्रताप येतो आणि काय ग कल्पना काय करतेस. कल्पना म्हणते मी घाबरले ना. प्रताप म्हणतो चोरी पकडल्या गेल्यासारखी घाबरलीच कसली. कल्पना म्हणते ते सगळं सस्पेन्स आहे. ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती सगळेजण एकत्र जमतील ना
त्याच वेळेला हा सस्पेन्स मी खोलणार आहे, पण आत्ता तुम्हाला मी काहीच सांगणार नाही, असं म्हणत कल्पना आता प्रतापला सस्पेन्समध्येच ठेवते. तोपर्यंत चिडलेला महिपती घरी येतो आणि तो आपल्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावरती रूममधून वेगवेगळे आवाज येत असतात. प्रिया घाबरते आणि म्हणते, ए साक्षी, तुला ह्या अशा आवाजांची सवय असेल, पण मला नाही. तुझ्या अण्णांना शांत कर, काय एवढे चिडलेत ते? यावरती साक्षी सांगते, हा अण्णांचा पॅटर्न आहे, त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं ना की ते असंच करतात. यावरती प्रिया म्हणते, अगं हो, पण त्यांना आवर, या सगळ्याची मला खूप भीती वाटते, जा जा लवकर त्यांना आवर. यावरती साक्षी सांगते, नाही, अण्णा इतक्यात शांत होणार नाही, त्यांच्या अपमानाचा बदला झाल्याशिवाय ते शांत होणार नाही. प्रिया सांगत असते, पण आपल्याला त्यांना शांत करायला पाहिजे, दार उघडायला सांगायला पाहिजे. मग दोघी जणी महिपतीच्या दारासमोर येत, अण्णा दार उघडा. इकडे प्रिया, अण्णा सर दार उघडा, डोक्यात राग घालू नका, असं म्हणायला लागते. दोघी जणी महिपतीला दार उघडण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात, पण चिडलेला महिपती दार उघडायला काही अजिबात तयारच नसतो. तोपर्यंत सायली इकडे फक्कडपैकी कॉफी करून अर्जुनच्या समोर घेऊन येते आणि म्हणते, सर, आज काय कोर्टामध्ये डावपेच केलेत तुम्ही. साक्षी आणि महिपती या दोघांचेही चेहरे अगदी बघण्यासारखे झाले होते. तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? सायली म्हणते, एका दगडात तुम्ही 2 पक्षी मारलेत. अर्जुन म्हणतो, मी पक्षी मारले? कोर्टात तर मी केस लढायला गेलो होतो. यावरती सायली म्हणते, अहो सर, एका दगडात 2 पक्षी म्हणजे जनता चाळीचा विषय पण बाहेर काढलात आणि आश्रमाचा पण विषय, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही गोष्टींवरती तुम्ही वार केलेत आणि जनता चाळ पण वाचवलीत. त्या चाळकऱ्यांचे तुम्हाला खूप पुण्य लाभणार आहे. अर्जुन म्हणतो, अच्छा अच्छा, तसं म्हणताय का? सायली म्हणते, खरंच, म्हणजे तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत. अर्जुन म्हणतो, तुम्ही हे सारखं सारखं थँक्स म्हणणं आहे ना थांबवा, आणि ज्या वेळेला एकदाच मधुभाऊ सुटतील ना त्यावेळेला सगळे थँक्स एकदाच म्हणा. सायली म्हणते, सर, तो क्षण तर माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण असेल. ज्या क्षणाला मधुभाऊ सुटतील ना त्या क्षणाला तुम्ही जे काही मागाल ना ते तुम्हाला द्यायला मी तयार आहे. अर्जुन म्हणतो, काय? आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर एकदम चकाकी येते. त्याला आता आपण सायलीकडे काहीतरी गोष्ट मागायची आणि सायलीने आपल्याला द्यायची, मग आपण काय मागायचं हेच डोक्यामध्ये विचार चालू असतात. आणि तो म्हणतो, बघा हा मिसेस सायली, म्हणजे पुन्हा तुम्ही तुमच्या बोलण्यापासून बदलू नका. सायली म्हणते, नाही सर, मी बदलणार नाही. ज्या क्षणाला आपले मधुभाऊ सुटतील ना तुम्ही जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. असं म्हणत सायली सुद्धा बिनधास्तपणे अर्जुनला काहीही मागा, मी देईन, असं सांगते. आणि त्या क्षणाला तिच्यासमोर मधुभाऊ सुटतील हे चित्र उभं राहतं. मधुभाऊंनी आपल्यासोबत केलेले लाड, आपल्यावर ते केलेलं प्रेम, आपल्यासोबत घालवलेले चांगले क्षण, सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर उभं राहतं. अर्जुन म्हणतो, काय मिसेस सायली, कोणत्या स्वप्नामध्ये हरवलात? सायली म्हणते, काही नाही सर. आणि सायली आता मधुभाऊंचाच विचार करत असते. मग कॉफी पिऊन झाल्यावर ती दोघं जण आता खाली निघतात यायला. तोपर्यंत इकडे आता साक्षी आणि प्रिया महिपतीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. अण्णा बाहेर या, अण्णा सर बाहेर या, असं म्हणत असताना अण्णा रागारागात खाली येतो. रागारागात खाली आलेल्या अण्णाच्या हातामध्ये बंदूक असते. प्रिया म्हणते, अगं साक्षी, काहीतरी कर, हे काहीतरी नको ते करतील. आणि बंदूक घेऊन रागारागाने अण्णा आता बाहेर पडत असताना साक्षी येते. अण्णा काय करताय? आणि प्रिया हात जोडून म्हणते, अण्णा सर, असं करू नका. यावरती अण्णा म्हणतात, जोपर्यंत माझ्या अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कोर्टामध्ये किती माझा अपमान केला तुला माहिती आहे ना? जनता चाळीचा विषय काढला, वात्सल्य आश्रमाचा विषय काढला, मी गुंड आहे हेच सिद्ध केलं, मी खून करायला कमी करणार नाही हे सिद्ध केलं ना, आता त्याला संपवतो, मी त्याचाच खून करून टाकतो. यावरती साक्षी म्हणते, त्याचा खून करण्याच्या आधी तुम्ही मला मारायला लागेल. यावरती महिपती म्हणतात, काय बोलतेस तू? साक्षी म्हणते, हो, कारण त्याचा खून करून तुम्ही जेलमध्ये जाणार. मग तुम्ही जेलमध्ये गेल्यावरती इथे मी जिवंत राहून काय करणार आहे? मी सुद्धा मरूनच जाणार. त्यापेक्षा तुम्ही आधी मला मारा, मग त्याला मारा आणि मग जेलमध्ये जा, असं म्हणत ती अण्णांना शांत करते. प्रिया विचार करते, काय चालू मुलगी आहे, जसा बाप तशी पोरगी. त्यावरती महिपती शांत होतो आणि मग त्याला आता साक्षी सांगते, हे बघा अण्णा, तुम्ही त्याला असं मारू नका. मी त्याला एका शब्दाने अशा जखम देत मारणार आहे ना की त्याच्या जखमांमधून रक्त वाहून जाईल, रक्ताचा एक कण त्याच्या अंगात राहणार नाही. पण मी बंदुकीने नाही तर मी डोक्याने वार करणार आहे. आणि आता साक्षीचं हत्यार असतं चैतन्य गडकरी. चैतन्य गडकरीला त्रास दिल्यावरती अर्जुनला त्रास होणार हे तिला अचूक माहिती असतं. त्यावरती अण्णा म्हणतात, हो, तू असंच कर, त्याला बिलकुल सोडू नकोस. प्रिया म्हणते, हो, तुम्ही का काळजी करताय? साक्षी आहे ना, साक्षी काय ते करेल, तुम्ही मात्र शांत व्हा, असं म्हणत प्रिया आणि आता साक्षी महिपतीला शांत करत असतात. तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असताना प्रताप म्हणतो, कल्पना, अगं सांग की अजून किती सस्पेन्स ठेवणार आहेस?
कल्पना म्हणते थांबा, अजून अर्जुन सायलीला येऊ दे, मग बघू ना काय ते. यावरती प्रताप म्हणतो कल्पना हे तुझं मात्र अति झालंय हा. यावरती कल्पना म्हणते तुम्ही सगळ्यांनी थांबा, ते दोघं आल्याशिवाय मी कुणाला काही सस्पेन्स सांगणार नाही. तितक्यात अर्जुन सायली येतात आणि कसला विषय चाललाय असं अर्जुन विचारलं असता प्रताप म्हणतो बघ ना, तुझी आई ही सस्पेन्स काही सांगायलाच तयार नाही. मग अर्जुन तिथलं एक ताट घेतो, चमचा घेतो, लवकर सांग असा एकच कल्ला करतो. सायली म्हणते आई तुम्ही पटकन सांगून टाका ना, नाहीतर हे अजून इतका आरडाओरडा करतील ना. असं म्हणत आता इकडे कल्पना सगळ्यांना सस्पेन्स सांगणार असते की माथेरानला अर्जुनला आणि सायलीला हनीमूनला पाठवायचं. मग मात्र इकडे सायली चिडते आणि रूममध्ये येऊन म्हणते सर मी नाही हा हनीमूनला वगैरे काही येणार. अर्जुन म्हणतो मला तरी हे कुठे माहिती होतं. यावर सायली म्हणते सर तुम्ही काही उपाय करा. मग आता खाली येऊन अर्जुन सांगतो की अगं मम्मा माझी ना खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तितक्यात चैतन्य पण आलेला असतो. अर्जुन म्हणतो काय रे चैतन्य, बोल ना, खूप महत्त्वाची केस आहे की नाही ही. आता चैतन्य आधीच अडकलेला असतो. त्यावरती कल्पना म्हणते हे बघ मी ज्या वेळेला हे प्लॅनिंग बुक केलं ना तेव्हा आधीच चैतन्याला 2 दिवस काही केस नाहीत ना हे विचारलं होतं. त्यामुळे तुम्ही चैतन्याला खोटं बोलायला लावू नका. आता मात्र अर्जुन सायलीकडे माथेरानला हनीमूनला जाण्याशिवाय पर्यायच नसतो. मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला असतो. सायली आणि अर्जुन यांचा आता धूमधडाक्यात हनीमून आपल्याला पाहायला मिळणार असतो.